कधी कधी काय होतं ना, तुम्ही कितीही चांगले राहिलात, चांगले वागलात ना, तरी सुद्धा ज्यांना तुमच्या चुका काढायच्यात ना, ते तुमच्या चुका काढणारच. त्यामुळं दुसऱ्यांना खुश ठेवण्यापेक्षा ना, स्वतःमध्ये खुश राहायला शिकायचं. जसं की आता पावसाळ्यामध्ये आभाळ जर भरून आलं ना, ते गरजून खाली पडतं आणि मोकळं होतं. तसंच आपलं पण आहे, भरून आलं की गरजून त्रास करून घेण्यापेक्षा बरसून मोकळं व्हायचं, म्हणजे अगदी पावसासारखं. आपल्याकडे मोबाईल असतो स्टेटस पाहायला, देवाकडे काही मोबाईल नसतो स्टेटस पाहायला. त्यामुळं देव फक्त कर्म पाहत असतो. त्यामुळं कर्म चांगले करत राहायचे आणि आपलं काम आपण करत राहायचं. अजिबात दुनियादारीचा विचारच करायचा नाही. नमस्कार मंडळी, मी छाया. आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज दुपारी 3-3:30 वाजत आलेत. मी व्हिडिओ स्टार्ट केला आहे. तर घरातलं बाकीचं सगळं काम आवरलं आहे, पण आता स्टोरूम एकदम रेडी झालं आहे ना, तर त्याच्यामध्ये आता खालच्या स्टोरूमचं सामान वरच्या स्टोरूममध्ये शिफ्ट करायचं आहे. आणि धान्य ते वरती टेरेसवरतीच ठेवलेलं आहे ना, जिन्याच्या वरती, तर ते पण स्टोरूममध्ये ठेवायचं आहे. भरपूर सामान झालेलं आहे घरामध्ये, तर त्या सामानाची शिफ्टिंग करायची आपल्या स्टोरूममध्ये. आणि दळणं पण करायचेत मला, आज दळणं पण करते. त्यानंतर हे लसूण थोडासा निसायचा आहे. म्हणजे फौजी साहेबांनी काय केलं, जो फुसका पहिला जुना लसूण होता आणि नवीन लसूण होता ना, मी चांगला तो निसून ठेवला होता, पण दोन्ही लसूण त्यांनी एकत्र करून दिलेत. तर ते पण मला थोडंसं वेगवेगळे करायचेत आता. तर चला, आता भरपूर काम आहे बरं का, ते मी उरकून घेते आता पटापट. आहे ना फौजी साहेब? फौजी साहेब गेले होते नाईट ड्युटीला, तर रात्रभर तिकडेच होते ड्युटीवर. सकाळी आलेत, मस्त झोप काढली एक आता आणि फ्रेश झालेत, है ना. तर हा व्हिडिओ कालचा आणि आजचा 2 दिवसाचा एकत्र केलेला आहे ना, तर व्हिडिओ एडिटिंगला थोडा वेळ लागणार आहे. त्यामुळं हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत संध्याकाळी येईल. तर आज आहे जरा जिवंतिका पूजन. तर माझ्या सगळ्या ताईंना, मावशींना आणि माझ्या मैत्रिणींना जरा जिवंतिका पूजनाच्या खूप खूप शुभेच्छा. जुना लसण आता मेलाय चांगला, म्हणजे चांगला राहिलाच नाही, सगळा फुसका झालाय. काय म्हणता तुम्ही? कोणत्या बाजूला? धान्य एक साईडला करा बरं का, धान्य एक साईडला करा, बॉक्स एक साईडला ठेवा आणि कोट एक साईडला ठेवा. असा सिक्वेन्स वाईज व्यवस्थित ठेवून द्या. हा, ह्या बाजूला धान्य ठेवा आणि इकडे बॉक्स ठेवा. हा, तर खालीहून जिना चढून आल्यानंतर इथं जिन्याजवळ वरती थोडीशी जागा होती ना दरवाजाजवळ, तर तिथंच आम्ही सगळं धान्याच्या गोण्या वगैरे ठेवलं होतं. आणि फौजी साहेबांच्या ज्या आर्मीमधल्या पेट्या असतात ना, बॉक्स, तर ते पण आम्ही तिथंच ठेवलेले होते. खालचं स्टोरूम तर एकदम गच्च भरलं होतं, त्याच्यामध्ये जागाच नव्हती राहिली ठेवायला. आणि आपल्याला नेहमी स्वयंपाक करायला, भाजी बनवायला कांदे तर लागतातच, कांद्याशिवाय होतच नाही. तर पावसाळ्यामध्ये तर इतका प्रॉब्लेम यायचा ना, कांदे कुठं ठेवायचे नेमके. तर कांदे असे थोडेसे पसरून ठेवले नाही ना, ते पटकन सडत आहेत, लगेच खराब होतात. त्यामुळे थोडेसे पसरून ठेवावे लागतात ना, तर ते कांदे कुठं ठेवायचे नेमके, हा प्रश्न पडायचा आम्हाला. तर आता एवढं मोठं स्टोरूम बनवलं ना, याच्यामध्ये धान्य, त्यानंतर कोठ्या, पेट्या, बारीक सारीक सगळं सामान सगळं राहणार आहे. तर असं आमचं स्टोरूमचं शिफ्टिंग चाललं होतं. नाही ते मला समजलं नाही नंतर काय नेमकी भूमिती. हा ते मला आपल्या खाली भारी होईल. कधी येणार ते? लावून घेतलं हळू.
पूजेसाठी मी 2-3 प्रकारचे पाट चौरंग बनवून घेतलेले आहेत ना, तर ते पण ठेवायला मला जागा नव्हती राहिली. मी इथंच वरती ठेवून दिले होते कोपऱ्यामध्ये. आठवत नाही का? आता इथं काढून घेतला असं गोणी मी गहू तुम्ही गोणी नेली असती. आता कशात काढू? पहा. म्हणजे एवढा राडा झालता ना, कुठं काय ठेवलंय म्हणजे लक्षातच नव्हतं राहत. याच्यात आहेत का? हे पहा ना. गॅस तर नाही तो. वॉशिंग मशीनचा आहे गरम पाण्याचा. गरम पाणी कोणतं गरम पाणी? वॉशिंग मशीन मध्ये गरम पाणी पण लावता येतं. त्याचा ते पाईप आपल्याला आहे का? हा ते पॉइंट आहे ना. मग तीन लावून ते घेऊन लावून गरम पाण्याचं पॉइंट काढलेलं आहे आपण वॉशिंग मशीन जवळ. जरा बाहेर गेला. वस्तू बरं सगळे वस्तू अशा ठेवायच्या ना त्याच्या परत काढता आल्या पाहिजे. याला कलर मारायचा. यांना कलर मारून घ्यावा लागेल यांचा. नाही झाले कलर दिलेले. हो रावचे ते जरा पहिलं काय खाली खरपायच्या नाही त्या. नाही आता झटकून घ्या आधी. त्याला काय वाटतं की खाली जर ठेवलं का खाली खुरपून त्याचा कलर खराब होईल. त्याच्यामुळे तुम्ही त्याच्या खाली काहीतरी ठेवा असं त्याचं म्हणणं होतं. मग याच्या खाली ठेवून काहीतरी एखादा कागद बिगद. आता फौजी साहेब पण माझ्यासारखेच आहेत. त्यांना पण असं घरामध्ये राडा अडचण अजिबात जमत नाही. पण जागे अभावी आम्हाला हे सामान असं ठेवावं लागायचं. तर तिथं थोडंसं खाली झालं कुठं नाही तर लगेच ते असं जाळे वगैरे काढायला लागले. मला म्हणतात तू फक्त पाहतच राहता, तुला मी घर किती भारी करून देतोय, एकदम मस्त सजून देतो. म्हणले आता हे बॉक्स वगैरे बाहेर निघलेत ना, मोकळी जागा झाली तिथं, तर तिथं तुला मी आता 1-2 मस्त इंडोर झाडं ठेवून देतो म्हणले. सिमेंट भरले त्याला पुसून घेऊन बोलले का मला कपडे हे असं नाही का याच्यावर येईल ना सगळं नाही बघा. आणि धान्य याच्यावर देऊ देऊ धान्य खाली ठेवायचं. गळण काढून घेऊ काय ते याचं काय आणि ते सगळं काय उजून बांधून ठेवा लागलं. आता राजू मला काय म्हणत होता, तुला दळणं करायचेत ना, गोण्या परत बांधल्यानंतर पुन्हा सोडावं लागते, तर तुला दळणं काढायचे तर काढून घे म्हणला. मग मी सगळं पुन्हा बांधून ठेवून देतो. तर बाजरीचं ज्वारीचं गव्हाचं तिन्ही दळणं मला त्यांनी काढून दिले आणि गोण्या पुन्हा त्यांनी तोंड बांधून ठेवून दिले. आणि राजू मला काय म्हणतो, खालच्या स्टोरूम मधलं सगळं सामान आम्ही वरती आणतो आणि व्यवस्थित जिथल्या तिथं ठेवून देतो बाई, तू आपले दळणं कर म्हणला. तर मला त्यांनी लावलं दळणं करायला. आणि फौजी साहेब इथं ह्या पेट्या पुसत होते कारण त्याला थोड्याफार जाळ्या झाल्या होत्या. तर फौजी साहेब काय म्हणतात, याला मी आता हळूहळू कलर देऊन घेतो. पेट्यांना भरपूर दिवस झाले कलरच नाही दिलेला. तर ह्या पेट्या आहेत ना फौजी साहेबांच्या फौजमधल्या आहेत. मी बरोबर गेले होते ना, तर ह्याच पेट्यांच्यात मी सगळं सामान भरून नेलं होतं आणि आणलं पण होतं. आणि फौजी साहेब रिटायर होताना पण त्यांचं सगळं सामान ह्या पेट्यांच्यातच आलं होतं. एका फौजीच्या घरामध्ये असल्या पेट्या असतातच, त्यामुळं आठवण म्हणून मी त्या पेट्या अशा जपून ठेवल्यात. त्या पेट्यांना कलर दिला ना, त्या पेट्या अजून मजबूत होतात. तर हे मी दळण करत होते आता. नमस्कार, गुड मॉर्निंग सर्वांना. तर काल संध्याकाळी व्हिडिओ उशिरा स्टार्ट केला होता ना मी. खालच्या स्टोरूमचं सामान वरच्या स्टोरूममध्ये नेत होतो आम्ही. धान्य ते सगळं शिफ्टिंग करत होतो आणि मी दळणं पण केले, ज्वारीचं बाजरीचं गव्हाचं. त्यामध्ये वेळ कसा गेला काही कळलंच नाही. मग जास्त काही मी शूट केलं नाही आणि डायरेक्ट आता आज सकाळी मी व्हिडिओ पुन्हा स्टार्ट केला आहे. अजून कांदे निवडायचे राहिलेत. कांदे निवडून त्या स्टोरूममध्ये ठेवायचे थोडं हवेला. 2 खिडक्या काढलेल्या आहेत ना स्टोरूमला, त्यामुळं हवा छान पास होती. तर ते कांदे थोडे निवडून तिथं टाकून देते आता स्टोरूममध्ये. तर चला, घरातलं किती काम केलं ना तरी ते काही संपत नाही, खूप काम असतं. तर जाऊ आपण आता टेरेसवर. आणि टेरेसवर जाता जाता हे पा इथं जिना चढून आलं ना, थोडीशी जागा होती बरं का इथं.
दरवाजाच्या अलीकडं आपलं सगळं धान्य इथंच ठेवलेलं होतं. आता सगळं धान्य वगैरे काढलंय आणि स्टोरूममध्ये ठेवून दिलंय. ऊन पडलंय थोडंसं बरं हलकं आज. तर स्टोरूमचे 2 पार्टिशन केलेले आहेत ना, तर एका पार्टिशनमध्ये सगळं स्टोरूमचं सामान ठेवलंय आणि दुसरं पार्टिशन हे सगळं मोकळं होतं ना, इथं माठ आणून ठेवलंय. मी एकटीच पाणी प्यायचे आहे माठातलं, तर इथं ठेवलंय. आता मी असं वर आले ना पाणी पित राहते त्याच्यातलं. आणि राजूने काय केलं हे इथं बास ठेवली ना आपली पावसात ती भिजायची, त्याचे दोरे त्याचे म्हणजे दोऱ्या आणि ते लोखंड खराब होईन पावसाने गंजून, त्यामुळे इथं ठेवली. म्हणजे बाजूला पण छान जागा झाली बरं का. हे ह्या पार्टिशनमध्ये सगळं मोकळं ठेवलंय आम्ही. आणि मग राजूने काय केलं, बाज मांडली होती ना इथं, त्याने सगळं त्याची गादी वगैरे सगळं वरती घेऊन आलाय आणि सगळं इथं टाकलंय त्या बाजवरती गादी वगैरे. इथं मच्छरदाणी लावली आणि रात्री इथंच झोपला. नाही म्हणला मला इथंच झोपायचं, एवढं भारी वाटतंय ना म्हणला. खिडक्या उघडून दिल्या ना, इतकं छान एसी सारखी हवा लागते की बास. तर त्यांनी इथंच मच्छरदाणी बांधून इथंच झोपला होता. हे आता सकाळी गेलाय ना, मच्छरदाणी सोडली नाही, अशी खालीन वरती तशी टाकून दिली आणि त्याचा ते गादी वगैरे त्यांनी मस्त घड्या बिड्या घालून असं ठेवलंय. हे त्याला इथं वरती खूप आवडतं, तर नाही म्हणला मी इथंच झोपणार आहे. फौजी साहेब काय बोलले, आता जे PUPचे शीट असतात ना ते नंतर इथं लावून घेईन म्हणले. तर हे असा रूम झालाय हा. याच्यात काहीच नाही, फक्त बाज आहे आपली. तर राजूने मस्त त्याच्यावर त्याचा बिस्तारा टाकलाय. तुमचं काय चाललंय? हे कांदे निवडायचे. निवडू लागतं मला होय? काय निवडणार आहे? मीच निवडी. खाली किती काय काम आहे मला, पण ते टारपल्ले उडणार आहेत. सगळे टारपल्ले भरून आहे ना पाण्यात भिजवायचे ते 1-2 दिवस आणि त्याचं पाणी झाडांना घालायचं. काय काय आणू? टप आणू? ऊन लागते जरा, ऊन पडलंय आज. आणते. हे बाहेर एवढी हवा चालू होती ना, फौजी साहेबांनी आतमध्ये घेतले तर आता कांदे निवडायला. आता दोघं पटपट निवडून घेतो. लय नाही खराब झाले गोणीमध्ये? नाही. तर हे इथं स्टोरूम होतं आपलं जिन्याच्या इकडं. एकदम छोटंसं स्टोरूम केलं होतं बरं का आपण. आपलं घराचं काम झालं ना त्यावेळेस असं वाटलं आपल्याकडं काही जास्त सामान नाहीये स्टोरूममध्ये ठेवायसाठी, आणि मग कशाला काढायचं एवढं मोठं स्टोरूम. त्यामुळे एकदम छोटंसं काढलं होतं. आणि त्यानंतर हळूहळू सामान वाढत गेलं ना, ते नंतर सामान ठेवायला पण जागा पुराण झाली होती. तर आपल्या घरामध्ये ना स्टोरूम असणं खूप गरजेचं आहे, कारण आपल्याला कधीमध्ये जे सामान लागतंय ना ते आपण असं स्टोरूममध्ये ठेवू शकतो. त्यामुळं काय होतं, आपल्या घरामध्ये अजिबात राडा होत नाही, जिथली वस्तू तिथं दिसती, अस्तव्यस्त घर वाटत नाही. त्यामुळं स्टोरूम खूप गरजेचं आहे. आम्हाला छोटं झालं होतं नाही स्टोरूम, त्यामुळं आता वरती मोठं करून घेतलंय ना, त्याच्यामध्ये भरपूर सामान मावलंय. आता याच्यातलं पण बरंचसं वरती जाईन, इथं फक्त गॅसची टाकी राहील. तर तुमचंही घराचं काम चालू असेल किंवा घराचं काम तुम्हाला करायचं असेल ना ताईंनो, स्टोरूम तुम्ही घरामध्ये आवर्जून काढा. म्हणजे त्याच्यामध्ये आपलं आडवेळीचं सामान, त्यानंतर कधीमध्ये लागतंय ते सामान ठेवता येतं आणि आपलं घर एकदम टिपटॉप राहतं. मग अजिबात चिडचिड होत नाही मनाची. मला तर घर एकदम व्यवस्थित लागतं ना, तर असं थोडंसं जरी अस्तव्यस्त घर झालं ना मला खूप चिडचिड होती. तर चला आता सगळं माझं सामान वरती राहत जाईल आणि माझं घर एकदम व्यवस्थित राहील. आता आहे ना कांद्याची गोणी आणली होती ना, कांद्याची गोणी इथं 15 दिवस हे इथंच पडून होती. ती पण ठेवायला जागा नव्हती. पावसाचे दिवस आहेत ना, ते कांदे पण असं पसरून टाकता येत नव्हते घरामध्ये. आणि जरी पसरून ठेवले ना कांदे घरामध्ये, काय व्हायचं, एक सडक म्हणजे एक कांदा असला ना ते दुसऱ्या कांद्याला सडवतोच म्हणतात ना, तर ते दुसऱ्या कांद्याला पण ते सड लागायची वातावरणामुळं आणि घरामध्ये त्या कांद्याचाच वास यायचा नुसता. त्यामुळं म्हणलं आता ते वरती राहते ना कांदे आणि हवा पण लागत जाईल त्यांना स्टोरूमच्या त्या खिडक्यांच्यातून वगैरे. तर कांद्याची पण सोय झाली, सगळ्या सामानाची पण सोय झाली स्टोरूममुळं. तर बरं झालंय आता असं आहे. आणि आपला नागवेलीचा वेल तर एवढा भारी झालाय ना ताईंनो.
तर किचनच्या खिडकीवर पण गेलाय ना तो वेल. आतून जर पाहिलं ना ती सगळी खिडकी हिरवीगार मस्त वाटते आणि खिडकी खोलली ना ते बाहेरून पानं दिसतात खिडकीतून ना एकदम छान वाटतं. आणि वरच्या मजल्यापर्यंत ते नागवेलीचा वेल गेलाय. खूप पानं आहेत, इतकं छान वाटतंय ना. तर बऱ्याचशा ताई बोलत पण असतात की नागवेलीचे एवढे पानं आहेत, छाया पानं तू खात जा, कॅल्शियम वाढतं त्यानी आणि चांगलं असतं. तर मी रोज सकाळचं उठले ना ताईंनो, अनुशापोटी मी एक नागवेलीचं पान खात असते. त्याने कॅल्शियम वाढतं आणि चांगलं असतं आपल्या शरीरासाठी. तर हे पहा आपल्याकडे एवढा मोठा पानांचा वेल आहे ना. तर आज आपण गोड पान कसं बनवायचं ना तर ते पाहूया. चला मी तुम्हाला बनवून दाखवते आज. तर नागवेलीच्या पानाचं कधी पण देठ काढायचं असतं. नागवेलीच्या पानाचं देठ कधीच नाही खात, त्यामुळं काढून टाकलं मी. आणि ह्यावेळेस फौजी साहेबांना कॅन्टीनला काही मध मिळालाच नाही, त्यामुळं आता सोमवारी मला अभिषेक घालायला लागतो ना. मी छोटी बाटली आणली होती, त्यातलाच उरलेला हा मध होता. तर थोडा थोडा मध लावते मी आता पानांना. तर पान आपण उलटं करून पण ठेवू शकतो किंवा सोयीचं पण ठेवू शकतो, जसं पाहिजे तसं. तर हे पहा आता पानांच्या वरती मी थोडा मध लावून घेतला. त्यानंतर काथाची जी पावडर असते किंवा लिक्विडमध्ये पण कात येतो किंवा खडेमध्ये पण येतो. जो मिळेल तो आपण तो घ्यायचा. मला तर खडाच कात मिळाला होता, लिक्विड मिळालाच नाही. त्यामुळे मी थोडासा पाण्यामध्ये भिजू घातला होता. तर तो कात लावला त्याच्यानंतर वरून. आणि आता हा कोकोनट पावडर असते ना, कोकोनट बुरादा म्हणतात. तर तो खोबऱ्याचा किस छोटा-छोटा तर तो टाकते थोडासा त्याच्यावरती. आणि ही बारीक-बारीक बडीशेप आहे ना, ती पण टाकते थोडीशी. जास्त घालायची नाही, नाहीतर मग ते पान आहे ना बंद करता येत नाही. सगळं थोडं-थोडं घालायचं. आणि गुलकंद घालते आता. तर पानटपरी असते ना, पानटपरीवरती आपल्याला गुलकंद, आसमंतारा हे सगळं मिळून जातं. तर गुलकंद मी जास्त आणून ठेवला होता. मुलं कधी-मधी असं पान करून खात राहतात ना त्यामुळं. आणि हे पहा आता ही रंगीबिरंगी बडीशेप आहे ना, याच्यामध्ये 2-3 प्रकारचे बडीशेप येतं. कच्ची, त्यानंतर ती कलरची गोड बडीशेप, धन्याची डाळ वगैरे सगळं मिक्स मिळतं आमच्या इथं. तर ते सगळं मिक्स आणलं होतं मी. त्याच्यामध्ये गुलाबाचा फ्लेवर, गुलाबाच्या पाकळ्या सगळं आहे त्याच्यामध्ये. बाकी वेगवेगळं आणायची गरज नाही आहे. त्यामुळे ते थोडं-थोडं घातलं मी. आणि आता ही तुटी-फुटी थोडीशी घालते. जरा प्रमाणातच घालायचं, नाही तर पान काय बंद करता येत नाही आपल्याला. ते फुटल्या जातात आणि ते सगळं बाहेर निघतं त्याच्यातला मसाला. आता हे सगळं घातल्यानंतर असं पॅक करायचं आणि जी टूथपिक असते ना छोटीशी काडी, तर त्यांनी आपलं हे पान पॅक करायचं. आणि पानाला चुना पण लावतात. मी चुना लावलाच नाही, नव्हता माझ्याकडे, त्यामुळं तुम्हाला हवं तर तुम्ही चुना पण लावू शकता. मी फक्त कातच लावला मग. तर हे पान असंच पॅक करावं तसंच पॅक करावं तसं काही नाही. आपल्याला जसं येतं तसं आपण हे पॅक करायचं. तर चला आजचा छोटासा व्हिडिओ मी इथं सेंड करते. आता व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा ताईंनो. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.